शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला. मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. करू. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. करू. मग कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला जमत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला पटत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली सगळंच राहिले राहू दे, जागरण गोंधळ बोकड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, बोकाड शिजवून तुडवला. पण कांबळे नाही रडला, नुसताच कांडला. करू. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळे गट तट दिसले. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या. शिव शाहू फुले आंबेडकर समजून घ्या, देश समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. कांबळी बी हुशार, नाही रडला, ही तुडवायलाच एकत्रित आलीत म्हण, नुसताच कांडला. करून. मग कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला. मीटिंग बसली. पोरं म्हणली डीजे, कांबळे म्हणला प्रबोधन. मग पोरांनीच कांबळेला डीजे लावून असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. करून. कांबळे विचार पेरतच राहिला. आणि मग कांबळे वयस्कर झाला आणि त्याचा मुलगा आता मोठा झाला आहे. ते इंस्टाग्राम फेसबुकवर असतं. ते असं इंस्टाग्राम चाळत त्या पोरानं, कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. म्हणलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो पण नाही रडला, तो दोनदा काढला. करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ई डबल गेलं. विचार काय जात नाही, ती पुस्तकातनं जाते. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. सिस्टमनं वेडं ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं शिव शाहू फुले आंबेडकर, मानवता, लोकशाही, देश, संविधान, शिवराय, भीमराय सगळं जोडण्याची भाषा करत असतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही, त्याच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टरसुद्धा सिस्टीममधले कांबळेला शॉक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कमतोय. करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही संविधान, हा पुरोगामी विचार आणि हा देश जिवंत राहणार आहे. मी आभार काय मानणार नाही, पण सगळ्यासाठी एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, हे सत्कारांचे हार कशाला. मनात एक घरटं बांधूया या आपल्या कवठे मंकाळच्या मातीचं. या कवठ्याच्या मातीला दार कशाला,
जुळजुळत्या या विचाराला, समतेच्या मानवतेला असंच पाणी देत राहूया. मिनमिनत्या या सावित्रीच्या फुल्यांच्या दिव्याला आपल्याही अभ्यासाचा उघड्या डोळ्याचा उजेड देत राहूया. जोपर्यंत कवठेमंकाळची माती प्रेमानं आमच्या हृदयाला साथ घालत राहील, त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत मी राहीन. आपण सर्वजणच देत राहूया. थांबतो. धन्यवाद.